साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा हवा। नई जिंदगीच्या नाल्यासंदर्भात नागरिकांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे। हा नाला नसून गटर आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाच्या दृष्टीनं शहरातील 74 नाल्यांचं काम सुरू करण्यात आलं आहे। त्यातच नई जिंदगी परिसरातील नाला क्रमांक 14 हे मंजूर झाला असून या ठिकाणाहून नाला होणार असल्याची नोटीस भीमाशंकर नगरातील नागरिकांना अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या वतीनं देण्यात आली होती। पण हा नाला मंजूर झाल्याच्या दिवसापासून कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा प्रचिती भीमाशंकर नगरचे मूळ मालक यांना देखील देण्यात आली नव्हती। त्या अनुषंगानं भीमाशंकर नगरातील नागरिकांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदनाद्वारे कळवलंय की भीमाशंकर नगरातून सदरील नाला नसून ते सांडपाणी नई जिंदगी परिसरातील विविध नगरातून येत असून विजयनगर येथून भीमाशंकर नगर इथं आलेलं असून सदर गटारातून सांडपाणी वाहतंय आणि त्यामुळं तयार झालेली गटार सरकारी कर्मचाऱ्यांनी येऊन JCBद्वारे खोदून त्याचं रुंदीकरण करून 1 फूट गटाराचं नाल्यात रूपांतर केलं आहे। त्यामुळं तिथं नाला असल्याची बाब ही असत्य आणि नाहक आहे। अशातच भीमाशंकर नगर परिसरात नागरिकांनी घर बांधलेले आहेत, त्यातच त्यांना नोटिसा प्राप्त झाल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून महापालिका आयुक्त तसंच इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी नई जिंदगी परिसराची पाहणी केली। पाहणी दरम्यान 4ही नगरसेवक उपस्थित होते। विशेष म्हणजे 4ही नगरसेवक आमच्या घरासंदर्भात किंवा आमच्या घरासमोरील सांडपाणी गटार संदर्भात होणारी समस्या पालिका आयुक्तांसमोर न मांडता उलट पाऊस पडल्यानं तेथील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं या नगरसेवकांनी सांगितलं। त्या दरम्यान तेथील नागरिकांनी पावसाचं पाणी आमच्या घरात जात नसून आमच्या घरासमोर गटार आहे, नाला नाही असं यावेळी सांगण्यात आल्याची बाब समोर येते। बेगम शेख, मैं यहाँ की रहिवासी हूँ। ये पहले 4-5 साल का नाले सरकार था, नाली छोटी सी गटारस थी, वो बाद में GCP वाले आके काट के बड़ी हो गई वो। अभी कैसा करना, घरा बंदेले गोर गरीब है, हम भी यहाँ रोज के खाने वाले करने वाले। इतना चाहिए कि ये जो गटार के हिसाब से तो को नाली और दूसरा क्या भी नहीं। हाँ, हमारे घरा को धोखा नहीं होना बस। हाँ, मेरा नाम सलीम काजी है। मैं भीमाशंकर नगर में यहाँ रहता हूँ और मैं यहाँ 5-6 साल पहले एक प्लॉट लिया। अब कल को आयुक्त साहब इधर आए थे, आकर इधर की पानी करे और ये मेरे प्लॉट के बाजू में एक गटर है, वो गटर को अभी वो नाला बनाते बोल के नाले का कल ये सर्वे कर गए ले। और मैं जब से ये प्लाट लेके यहाँ रह रहा हूँ तब से तो ये छोटी गटर थी। ये कारपोरेशन के GCB आकर इसको बड़ा किया, अभी वो नाला बोल के बता रहे। आयुक्त साहब से गुजारिश है कि वो आकर और एक बार पानी करे और ये गटर है तो इसको गटर ही रहने दे। मैं महबूब शेख, मैं यहाँ का भीमाशंकर नगर का रहवासी है। हम लोग यहाँ पे 4-5 साल लगभग प्लॉट लेके रखे हुए हैं। जैसा जैसा पैसा आया वैसा हम बनाते गए। हम गौर गरीब लोग, हम कमा कर खाने वाले। आज हमको मालूम पड़ रहा है कि यहाँ नाला है, वो है छोटी गटर थी, साफ सफाई के कारण उन्होंने बड़ा करे। हमारी इसमें कुछ भी गलती नहीं, ना उनकी गलती है। बड़ा करके यहाँ के मेंबर लोग सब ये करे। हमारी आयुक्त साहब से इतनी मांग है कि आगे का भी काम देके और इधर का भी काम देके। इधर का दिखा के कल आयुक्त साहब को लेके गए, उधर का आगे का क्यों नहीं दिखाए वो लोग मेंबर लोग। हमारी यही मांग है कि पूरा सर्वे करे, पूरा देखने के बाद में यहाँ का काम चालू करे, यही हमारी मांग है। और गटर है, गटर ही रखे, इससे आगे कुछ ना करे। यहाँ के बच्चों को धोखाधड़ी का हो सकता है, हमारे घर में बच्चे हैं छोटे छोटे, इतनी हमारी मांग है। अंडरग्राउंड करे लेकिन छोटा करे। धन्यवाद। मेरा नाम इमरान सातखेड़ है। मैं यहाँ 5 साल पहले जगह लिया था, तब यहाँ छोटी गटर थी, ना नाला था ना कुछ भी था। तो ये छोटी गटर को JCB लाकर नहीं हम कचरा साफ करने को है, कचरा साफ करने को है बोल को इतनी बड़ी कर को रखे ले।
अभी सर अभी हम जगह लिए सो हैं, अब हम बांधकाम करे सो हैं, अब इतना खर्चा कर को अभी नो कल आयुक्त साहब आपको कल बोलते कि यहाँ नाला बनने वाला, यहाँ नाला कैसा बनेगा साहब, यहाँ थी पहला छोटी गटर, तो अभी कैसा क्या तुम नाला बनाते बोल रहे, हम कहाँ जाओ रहना साहब। यहाँ सब कर को खाने वाले लोग हैं, सब भिखारी काम करने वाले हैं। हमारी प्रशासन से ये मांग है कि और एक बार आए, देखे, एक बार देख कर उसके आगे का जो फैसला हुआ हमारे को मंजूर रहेगा। और यहाँ जो भी है, यहाँ स्कूल है, बंदिश नाला करे लेकिन छोटा करे, हमारे घरा को धक्का नहीं लगना चाहिए, हमारी इतनीच मांग है। माझं नाव संकेत सिद्धेश्वर तमशेट्टी, भीमाशंकर नगर ही जिंदगी या प्लॉटचं या नगराचा मी मूळ मालक आहे। काही दिवसांपूर्वी मला इतर नागरिकांप्रमाणे मला देखील इथे आपत्ती विभागाकडून नोटीस आली होती की येथे 9 फूट नाला मंजूर झालेला आहे। तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जेवढे काही या जागेचे मूळ मालक असून जेही कागदपत्र आहेत ते कुठल्याही कागदपत्रामध्ये व सरकारी दस्तऐवजामध्ये ह्याचा नाला म्हणून आम्हाला मेन्शन केला गेला नव्हता। तर त्याचप्रमाणे काल आयुक्त साहेब व त्यांची टीम जेव्हा सर्वेक्षणास आली होती त्यावेळेस आम्ही त्यांना ही गोष्ट प्रकाशित केली की बाबा असं आम्हाला कुठल्याही प्रकारचं तर DP जो काही लेआउट आहे त्याच्यामध्ये हा नाला सँक्शन झाला आहे असं ते आम्हाला सांगितले। पण मूळ मालक म्हणून त्याची देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची दखल किंवा नोटीस आम्हाला आली गेलेली नव्हती ह्याच्या आधी आणि ह्याच्या अगोदर कधीही पण। तर त्याच्यामुळे इथे आम्ही नियोजित आमच्या वैयक्तिक लेआउटप्रमाणे आम्ही ते प्लॉट विक्री खूप वर्षाअगोदरपासून करत आहे वारसा हक्काने। तर येथील राहणारे सर्व जे काही गोरगरीब लोक आहेत, होतकरू आहेत, काम करून खाणारे लोक आहेत, त्या सर्व लोकांनी इथे थोडे थोडे पैसे जमा करून प्लॉट घेतलेले होते खूप वर्षा अगोदर व जसे त्यांच्याकडे पैशाची ॲडजस्टमेंट होत गेली तसं ते लोक आता बांधकाम करून घेत आहेत। तर अचानक येऊन आम्हाला इथे नोटीस देऊन सांगण्यात येत आहे की आता हे रुंदीकरण होऊन यांच्या घरकामाला किंवा बांधकामाला अडथळा येऊ शकतो। तर माझी आयुक्त साहेबांना हीच विनंती आहे की प्रथमतः हा नाला नाही आहे, ही जी गटार आहे किंवा हे जे सांडपाणी आहे याचं जे काही प्रवाह आहे तो विजयनगर व त्याच्या वर भागातून येत असून तो नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे वळवण्यात आलेला आहे आणि वेळोवेळी सरकारी कर्मचारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं रुंदीकरण केलेलं आहे ज्याच्यामुळे हा नाला असं गृहीत धरला जात आहे। तर हा नाला नसून ह्याचं जे काही प्रवाह आहे जो काही पाण्याचा प्रवास आहे तो आम्ही याच्यामध्ये दाखवूच। तर हा नाला नसून हा एक 2 ते 1.5 फुटी एक सांडपाण्याचं एक प्रवाह आहे। तर माझी आयुक्ताला तसेच सोलापूर महानगरपालिका हीच विनंती आहे मालक म्हणून की त्यांनी प्रथमतः आम्हाला याची प्रचिती दिली नव्हती तरी आम्हाला हा जो काही नाला उघड आहे किंवा जो काही सांडपाण्याची गटार आहे ही उघड आहे ती आम्हाला बंदोबस्ती करून त्यांनी द्यावी व येथील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची देखील त्यांनी दखल घ्यावी व त्याचप्रमाणे जो काही नाला त्यांनी सँक्शन केलेला आहे त्याचा त्यांनी पुन्हा एकदा सर्वे करून त्यांनी विचार करावा की नाल्याची सुरुवात कुठून झाली आहे, हा नाला कसा याचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी घेणारे पुढचे प्रत्येक स्टेपमुळे इथे राहणाऱ्या गोरगरीब लोकांना व आमच्या ग्राहकांना याचा त्रास होणार नाही व याची त्यांनी काळजी घेऊन जो काही त्यांचा नित्यक्रम आहे किंवा जो काही त्यांचा त्यांनी हे चालू केला आहे त्याची त्यांनी योग्यरित्या विल्हेवाट लावावी अशी माझी विनंती आहे।